हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू करियर अप अकॅडमी. आणि आजच्या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे नोटिफिकेशन बघणार आहे, ते म्हणजे पेट एक्झाम्स जे आहे त्याच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत. ॲप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे. 1 जुलैपासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे. ॲप्लिकेशन तुम्ही कधी भरू शकता, त्याची एक्झाम्स काय असेल, दॅट ऑल द थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस. आता हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते कुठल्या विद्यापीठाचं आलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरचं आलेलं आहे. आता इथे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आहेत ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. 1 जुलै कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात? 20 जुलै 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजे टोटल तुमच्याकडे 20 दिवस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं 28 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान. डॉक्युमेंटचं जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, काही व्हेरिफिकेशन प्रॉपर झालेलं नाही, तुम्ही एखादं डॉक्युमेंट नाही दिलेलं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. 9 ऑगस्ट टू 11 ऑगस्टपर्यंत तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोव्हाइड करायचे आहेत. तुमची प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होईल 14 ऑगस्टला. फायनल लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 19 ऑगस्टला. आणि पेट एक्झाम सगळ्यात महत्त्वाचं, पेट एक्झाम कधी असेल? 1 सप्टेंबर 2024. फॉर्मचं तुम्ही भरता, इट्स ओके, जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते तुम्ही कंप्लीट करूनही टाकाल, पण तुमची एक्झाम डेट कधी आहे? 1 सप्टेंबर 2024. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इथे टाईम मिळतोय, म्हणजे जुलैचा हा पूर्ण महिना आणि ऑगस्टचा पूर्ण महिना तुमच्या हातात 2 महिने आहे आणि तुम्ही इझिली ही एक्झाम क्रॅक करू शकतात. ठीक आहे. मग आता ती कशा पद्धतीचा, त्याचा पेपर पॅटर्न काय असेल, दॅट ऑल द थिंग्स वी विल डिस्कस इन माय नेक्स्ट सेशन. राईट नाव रिझल्ट डिक्लेरेशन तुमचं कधी होईल? लगेच 12 तारखेला, म्हणजे 1 तारखेला तुमची एक्झाम होईल. विदिन 12 डेज तुमचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होणार आहे. आता इथे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय सांगायचं आहे की जर तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि तुमचा रिझल्ट लागला आणि तुम्ही ह्याच्यामध्ये क्वालिफाय झालात ह्या एक्झाममध्ये, तर असं कुठेही नाही की तुम्हाला PhD साठी जागा मिळेलच. इट डिपेंड्स ऑन की कुठल्या गाईडकडे किती जागा आहेत, त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे की हा स्कोअर, मग तुम्ही विचारता की कधीपर्यंत व्हॅलिड आहे, तर हा स्कोअर जो आहे तो 1 वर्षापर्यंत व्हॅलिड आहे. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुम्ही जे काही तुमचे गाईड्स असतील, जे काही तुमच्या रेफरन्सेसमध्ये असतील, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, त्यांना अप्रोच करू शकता, त्यांच्याकडे वॅकन्सीज आहेत का, आणि पर्टिक्युलर कॅटेगरीजचे काही सीट वॅकंट असतात, जसं ओपन कॅटेगरीजचे काही आहेत का, SCचे काही आहेत का, OBCचे काही आहेत का. सो अशा पद्धतीने तुम्ही त्यांना विचारू शकतात आणि त्यांना अप्रोच करू शकतात. ठीक आहे. मग आता सक्सेसफुल तेच दिलेले आहे त्यांनी की सक्सेसफुल पेट एक्झामिनेशन और मियरली सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर द PhD रजिस्ट्रेशन शॅल नॉट कन्फर्म टू द कॅन्डिडेट राईट टू ॲडमिशन टू द PhD प्रोग्राम. असं कुठेही कन्फर्मेशन त्यांनी दिलेलं नाही आहे की तुम्हाला PhDला ॲडमिशन मिळेलच म्हणून. इट डिपेंड्स ऑन द किती वॅकन्सीज आहेत, कोणते सब्जेक्टचे तुम्ही आहात आणि तुम्ही तिथे त्या क्रायटेरियामध्ये बसतायत का. ठीक आहे. मग आता 1 वर्षानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाईडच नाही मिळालेला, मग तुम्ही विचारता मग काय करायचं मॅडम मी, मग पुन्हा पुढच्या पेटची तुम्ही वाट बघू शकतात, किंवा तुम्ही सेटनेटची प्रिपरेशन करू शकतात. जर तुम्ही सेटनेट झालेले असाल तर तुम्हाला ह्याच्यामधून एक्झाम्शन मिळू शकतं. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.